नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. माझं नाव आहे राजदीप तांबे. माझं नाव शुभम कांबळे. सर, आपापली जरा जरा ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, माझं नाव विनायक मोरे आणि मी संस्थापक आणि संचालक आहे आधारिका फाउंडेशनचं. आणि माझ्याबरोबर आहेत. नमस्कार, माझं नाव पुन्नलगर देवेंद्र, नयन फाउंडेशनचा संस्थापकीय अध्यक्ष. सर, आज आपण आलेलो आहोत. एक असं पथक आहे मुंबईमधलं जे अंध मुला मुलींकरिता ही गोविंदाची पुढे आपण काय म्हणता येईल की त्यांनी जर्नी सुरू केलेली आहे. आज आपण अशा व्यक्तींना भेटत आहोत आणि त्यांच्यावर खास गप्पा मारणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर, पहिला प्रश्न, तुमचं पथक सुरू कसं झालं आणि या पथकाचं नाव काय? आपलं पथक हे 2014 साली पुन्नलगर देवेंद्र सरांनी सुरू केलं. आणि तुम्ही सांगा पुढे. नयन दृष्टीन गोविंदा पथक हे 2014 साली सुरू झालं. तर त्याच्या आधी 2013 तारखेला मागा ठाण्याचे एक मनसेचे नगरसेवक होते. त्यांनी 2013ला आपल्याला आमंत्रण दिलं होतं. तर आपले 13 मुलं घेऊन आम्ही तिकडच्या फुलपाखरू मैदानात गेलो होतो आणि तिथे आम्ही सराव न करता 3 थर लावले आणि लोकांना खूप आनंद झाला की आपण थर रचू शकतो. दृष्टीहीन मुलांनी मग एक प्रस्ताव मांडला आपल्याकडे की आपण एक पथकच सुरू करू दृष्टीहीन मुलांचं. तर त्यांची आवड बघून मग आम्ही 2014 पासून याची सुरुवात केली आणि 2017ला मुलींचे सुद्धा पथक आपण सुरू केलं. 2019ला आपण मनसेच्याच एक अविनाश जाधवांकडे 5 थर लावले ठाण्याला आणि असेच अलिबाग, ठाणे, मुंबई आणि नाशिक या महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पोहोचलो. आणि 5 थर लावणारे हे सर्वप्रथम दृष्टीहीन मुलांचं पथक होतं. त्याच्या आधी कुणीही ट्राय केलं नव्हतं 5 थरांची. गोविंदा खेळाची आवड तुम्हाला कधी निर्माण झाली? ऍक्च्युली मी तर आधीपासून मी सायन कोळीवाड्याला राहतो. तिकडे एक नवमहाराष्ट्र मित्रमंडळ म्हणून गोविंदा पथक आहे. त्यांच्याबरोबर मी आधीपासूनच जायचो. तर मला लहानपणापासूनच याची आवड आहे आणि 2013ला ती बाकी दृष्टीहीन लोकांमध्ये पण निर्माण झाली आणि त्याचं नंतर पथकात रूपांतर झालं. आणि मी जसं लालबागमध्ये राहणारा मुलगा आहे, तर गिरण गावामध्ये दहीहंडी हे शिकवावं लागत नाही. मुलगा 2-4 वर्षाचा असल्यापासूनच थराला जाऊन उभा राहतो लहान मुलांच्या थर. तर ते अंगामध्ये भिनलेलं असतं दहीहंडी म्हटलं. आणि कुठेही म्युझिक वाजली, ढाकूमकूम ढाकूमकूम, ती अंगात संचारतं. सराव करताना तुम्हाला काय अडथळे निर्माण येतात? तसे तर अडथळे असे कोणते निर्माण नाही झाले, कारण आपले जे मुलं आहेत ते विविध खेळांमध्ये पारंगत आहेत. कोण जुडो करतंय, कोण मॅरेथॉनला पळतो, मलखांब, योग या सगळ्या गोष्टींमध्ये मुलं ऍक्टिव्ह आहेत ऑलरेडी. तर त्यांना शिकवण्यामध्ये तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जेव्हा आपले थर लागतात इतर ठिकाणी तेव्हा आपण साऊंड बंद करायला लावतो, कारण आपले इन्स्ट्रक्शन वरपर्यंत पोहोचायला पाहिजे. यासाठी आपण साऊंड बंद करायला लावतो. आणि दुसरं आहे की सगळी मुलं ही खूप लांबून येतात. म्हणजे कर्जत कसाऱ्यापासून ते बदलापूर, वांगणी, इथे विरार. तर आणि ही मुलं सगळीकडून येऊन रोज संध्याकाळी प्रॅक्टिस करतात. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ह्या मुलांमध्ये कुणी हॉकर आहे, तर कुणी चांगल्या कुठे गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे, कुणी काही पेन विकतो, तर कुणी स्टुडंट आहे. अशा सगळ्या प्रकारची मुलं आपल्या गोविंदा पथकामध्ये आहेत. आणि तुम्ही सरांच्या लिडरशिपमध्ये सगळी मुलं एकत्र येऊन काम करतात. सर, अंधत्व असून हा खेळ खेळणं ह्यामध्ये सर्वात मोठं आव्हान होतं. अंधत्व असून असं तर म्हणता येणार नाही. फक्त आपल्याला वेळेचा अभाव, कारण प्रत्येक मुलं सरांनी सांगितले तसे वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात, एकाच ठिकाणी सगळे नाहीये. त्यामुळे येण्या जाण्याचा 1.5-2 तास ते, आणि मग परत इकडे येऊन प्रॅक्टिस करणार, रात्री घरी उशिरा जाणार. मुलांचा आपल्याला प्रॉब्लेम नाही येत, घरच्यांचा जास्त प्रॉब्लेम आहे. कारण दृष्टीबाधित मुलं एवढ्या रात्री कसे येतात, कसे जातात, कधी गाडी मिळत नाही, कधी, हा सगळा प्रॉब्लेम आहे. बाकी मुलांचा काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट मुलांमध्ये जिद्द आहे की आम्हाला ते करून दाखवायचं. जर डोळस व्यक्ती करू शकतात तर आम्ही का नाही. हा एक संदेश ते देण्यामागचा उद्देश आहे त्या मुलांचा. हम किसी से कम नाही.
टॅगलाईनच आहे. टॅगलाईन आहे. सर एखादा असा प्रसंग आहे का की जो तुम्ही कधीच विसरणार नाही? असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे जसं 2014ला आम्ही प्रथमच सुरू केलं होतं पथकाचं, तेव्हा आम्ही अ, काय म्हणतात, एकाच ठिकाणी ठाण्याला दोन गोविंदा लागतात. एक तर एकनाथ शिंदेजींची आणि एक राजन विचारेजींची. तर आम्ही विचारे सरांकडनं जेव्हा शिंदे सरांकडे जात होतो, तेव्हा आमच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला जय जवान आणि दुसऱ्या बाजूला आपले हे माझगाव ताडवाडी, हे असे लाईनीत उभे राहून दोन्ही बाजूने टाळ्या वाजत होते आमच्यासाठी इथून तिथपर्यंत. आणि तेव्हा असं वाटलं की लॉर्ड्समध्ये जसं सचिन सेंचुरी मारताना त्याला टाळ्या पडतात, तशा Yes, टाळ्या yes. पडत होत्या आम्हाला. आणि दुसरं, आम्ही 19 मध्ये जाधवांकडे जे 5 थर लावले, ते हे 2 प्रसंग असे आहेत की आम्ही कधीच विसरू नाही शकत. या बात, हे खूपच त्यावेळी अंगावर शहारा आणणारं हो, हो, क्षण नक्कीच, होतं, नक्कीच. अविस्मरणीय क्षण आहे तो तुमच्यासाठी. खूपच छान. सर, जे तुमचं फाउंडेशन आहे, आधारिका फाउंडेशन आणि नयन फाउंडेशन, हे आपण फक्त गोविंदापर्यंत ठेवलेले की इतरही तुम्ही उपक्रम राबवता ह्या वर्षभर, ह्याबद्दल काय सांगता? तर आधारिका फाउंडेशन हे वर्षभरात अनेक उपक्रम राबवतो. सर्वप्रथम तर आमचं एक स्वतःचं असं ऑर्केस्ट्रा आहे दिव्यांग व्यक्तींचं, ज्यामध्ये म्युझिशियन्स, सिंगर्स, अँकर हे सगळे ब्लाइंड आहेत. तर आम्ही गणपती, आपलं दिवाळी असू दे, नवरात्री, यामध्ये मंडळांमध्ये जाऊन त्यांना रिक्वेस्ट करतो की आमच्या मुलांना चान्स द्या, की तुम्ही बाकीचे प्रोग्राम्स करण्यापेक्षा ह्या मुलांना जर चान्स दिला तर ह्यांच्या कलेला एक वाव मिळतो. दुसरं असं आहे की आम्ही फक्त गोविंदा न करता तर आम्ही एकत्र येऊन होळी, जी आम्ही गेल्या वर्षी केली, जी मुंबईतली पहिली होळी होती, मोठ्या लेवलवर केली, ज्याला स्वतः प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी आलेले, त्यांनी हजेरी लावलेली. आणि मुलांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला घरी बसून हे आम्ही नेहमी व्हॉट्सअपवरच होळी साजरा करायचो. पहिली वेळ आमच्या फाउंडेशनने त्यांना सांगितलं की या आपण एकत्र होळी साजरा करूया, तुम्ही रंग अनुभवा. घरात बसून रंग अनुभवता येत नाही आणि त्यांच्या आपल्याच मित्र मैत्रिणींमध्ये होळी साजरा करणं हा एक वेगळा अनुभव आहे, जे त्यांना आपण देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपण गरबा गेल्या वर्षी केलेला. तर गरब्यामध्ये पण नयन फाउंडेशन, आधारिका फाउंडेशन आणि आशिष सोशल फाउंडेशन अशा 3 फाउंडेशननी मिळून आपण मीरा रोडला हा गरबा केलेला. त्या गरबामध्ये सुद्धा खूप मीरा रोड असून, लांब असून, प्रत्येक मुलगा मुलगी सजून नटून आलेले आणि त्यांच्यामध्ये एक उमेद होती की चला आज आपल्याला गरबा खेळायचा आहे. आणि 100 ते 125 मुलांनी तो गरबा तिथे खेळले आणि खूप आनंद झाला. त्यांना बक्षिसांची आम्ही प्रॉपर प्राइजेस ठेवलेले. सगळ्यात नटलेलं कोण आहे, कोण चांगला डान्स करतो, कोण फनी आहे, कोण चांगलं स्टेप्स, कोण चांगला करतो, तर त्यांच्यामध्ये उत्साह होता. आता मला हा बक्षीस भेटलंच पाहिजे. त्यापेक्षा अजून आमच्या आधारिका फाउंडेशनचं आपले वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. जसं शेरे गावात, आसनगावला आपण एक शाळा दत्तक घेतलेली आहे. तर त्या शाळेमध्ये आपण दरवर्षी मुलांना वर्षभर पुरतील एवढी स्टेशनरी, त्यांच्या बुक्स, त्यांचे वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल जे लागणार आहे ते आपण देतो. आणि अजून पण आपले रिपब्लिक डेला जसं मी सांगितलं की 2023 साली आपण दिव्यांग मंत्रालय हे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं आणि त्यावेळी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र यांच्या समोर सर्वप्रथमच्या ट्रकवर परेडमध्ये आधारिका फाउंडेशनला हा सन्मान देण्यात आलेला. खूपच छान. सर, आणि नयन फाउंडेशनचं पण आहे. नयन फाउंडेशन ही संस्था आपण 2010 साली सुरू केली होती. त्याचं रजिस्ट्रेशन लेट म्हणजे 2014ला झालं, पण आपण 2010 पासूनच ही संस्था ऍक्च्युली सुरू केली होती गिर्यारोहणासाठी. आता जे आपले 12 किल्ले युनेस्कोने हे केले, त्यापैकी आपण जवळपास 9 किल्ले पूर्ण केले. 2019ला आपण कळसुबाई सुद्धा सर केला 80 ब्लाइंड विद्यार्थ्यांना घेऊन. आणि त्या व्यतिरिक्त, गिर्यारोहणा व्यतिरिक्त आपण चेस कॉम्पिटिशन घेतो, क्रिकेट, फुटबॉल चे खेळ आयोजित करतो आपण. आणि परत काय म्हणतात, बीच क्लिनिंग, ट्री प्लांटेशन, हे सामाजिक कार्य पण आपण घेतो. आणि जेव्हा कोरोना होता तेव्हा आपण ब्लड डोनेशन जे होतं लालबागच्या राजाला, तिथे जाऊन सुद्धा आपल्या मुलांनी ब्लड डोनेशन केलंय. आणि बाकी इतर मुलांना रीडर रायटर पुरवणे, या सगळ्या गोष्टी
जे जे प्रॉब्लेम्स आपल्यापर्यंत पोहोचतात त्याचं सोल्युशन कसं शोधता येईल, म्हणजे पूर्ण सगळ्याच गोष्टी नयन फाउंडेशनच करतं असं नाही. नयन फाउंडेशनला आपले अजून मित्र असतील, ते आमचे मेंबर नाहीत पण ते डायरेक्टली पण करतात तसं मदत. सर, हा जो तुम्ही मदतीचा हात म्हणताय, नयन फाउंडेशन, आधारिका फाउंडेशन यांच्यासाठीचा, एखाद्या व्यक्तीला जर एखादा व्हॉलेंटियर म्हणून तुमच्याकडे कधी ही सेवा करायची जर झाली किंवा या संस्थेला जॉईन व्हायचं झालं, तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसा संपर्क साधावा? आमची वेबसाईट आहे www.adharikafoundation.com. तर त्याच्यावरती जाऊन आपले सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्यामध्ये आपण आम्हाला कधीही ईमेल करू शकता, फोन करू शकता. आम्ही 24 तास अवेलेबल आहोत. आणि आम्ही तुमच्या माध्यमाने सांगू इच्छितो की ह्या वर्षीचं आमचं गोविंदा पथक जे आहे ते इबिक्स कॅशने स्पॉन्सर केलेलं आहे. ही पहिली कॉर्पोरेट आहे ज्यांना वाटलं की नाही, आम्ही लोकांना स्पॉन्सर करण्यापेक्षा एक दिव्यांग व्यक्तींचं गोविंदा पथकाला कसं स्पॉन्सर करता येईल. कारण आपल्याला माहिती असेल की गोविंदा पथक काढणं हे आज खर्चिक काम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बसेस, टी शर्ट, शॉर्ट्स, जेवण, नाश्ता, इन्शुरन्स, मेडिकल हेल्प ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यावेळी आम्हाला लागणारा जो आधार लागतो तो ह्या वर्षी आम्हाला इबिक्स कॅशने दिलेला आहे. आणि आम्ही तुमच्या माध्यमातून अपील करतो की दरवर्षी आमचे जे काही प्रोग्राम्स असतील त्याला कॉर्पोरेट स्पॉन्सर्स किंवा दुसऱ्या कोणी आम्हाला पुढे येऊन आम्हाला स्पॉन्सर करावं. या स्पॉन्सरशिपमुळे मुलांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होतो की चला, आम्हाला कोणीतरी रेकग्नाइज करतंय. तर नक्कीच मित्रांनो, खूप छान वाटलं यांच्याशी संपर्क साधून. जर कोणाला खरंच यांची मदत करायची असेल, या सेवेमध्ये जॉईन करायचं असेल, तर नक्कीच मोरे सरांपर्यंत आणि आपल्या देवेंद्र सरांपर्यंत आपण नक्की संपर्क करा. आणि सर, एक शेवटचा प्रश्न, म्हणजे ह्या वर्षी किती थर लावणार? तर ह्या वर्षी 2019चा करिश्मा जो आहे तो पुन्हा घडणार आहे. आणि पुन्नू सरच्या वतीने सांगतो, 5 थर हे लागणार आणि लागणारच. पुन्नू सर, 100% 5 थर लागतील आपल्याला. जय जवान गोविंदा पथकाने सुद्धा 5 थरांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे, ज्या काळात 2014ला लोकांनी हा खेळ बंद पाडायचा प्रयत्न केला, कोणी केस केली आणि 4 थर पर्यंतच गोविंदा यायला पाहिजे असं लोकांना वाटत होतं, पण ती केस नंतर खारिज झाली. आणि आता काय म्हणतात, त्या काळात आपण नयन गोविंदा पथकाची सुरुवात केली होती. आणि त्या म्हणजे बाकी गोविंदा जेव्हा बंद पडत होते तेव्हा आपण सुरुवात केली. हेच एक आपलं मोठं काय म्हणतात यश यश आहे. मानायला पाहिजे. त्या कठीण आणि काळामध्ये आम्ही तरंगलो. आपण नक्की यावर्षी 5 थर लावू. अनेक गोविंदा पथकांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्याही चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की हे 5 थर यशस्वीरित्या लागू आणि पुढे अशी तुमची खूप भरभराट हो, खूप चांगली वाटचाल हो. आणि नक्कीच आमच्याही माध्यमातून आम्ही स्वतः तुमच्यामध्ये यामध्ये पुढे खरंच सामील होऊ. या फाउंडेशनच्या आधारित खरंच आम्ही येणाऱ्या नक्की. काळामध्ये आपल्याला हे सहकार्य आमच्याकडनं तुम्हाला नक्की मिळेल. त्यासाठी धन्यवाद की हा इतकी छान तुम्ही आम्हाला माहिती दिलात, आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलात. आणि तुम्हालाही मी आवाहन करतो की विनंती करतो आता की येणाऱ्या काळात ह्या आपल्या नयन फाउंडेशनला आणि आधारिका फाउंडेशनला तुम्ही नक्की भेट द्या, मदत करा आणि मदतीचा आपला हात एक पुढे करा. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद आम्हाला इथे बोलायल्याबद्दल. थँक्यू.